नमस्कार. रसस्वादम किचनतर्फे सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने श्रीखंड. चला तर मग बघूया कसं करायचं ते. आता गुढीपाडवा येतोय, मग गुढीपाडव्याला काय करतो आपण गोड, तर श्रीखंड. श्रीखंड तसं पाहिलं तर फार सोपं आणि काही त्यात सांगण्यासारखं किंवा शिकवण्यासारखं नसतं, तरी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तेच मी माझ्या पद्धतीने आज करणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने कसं श्रीखंड करायचं हे मी आज दाखवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी हे जे दही आहे हे घेणार आहे. हे बघा, असं एखाद्या छान मऊसूत कॉटनच्या कपड्यात, काहीच नसेल तर आपल्याकडे रुमाल असतातच, कॉटनचे ओढण्या असतात, त्याच्यात असं हे दही काढून घ्यायचं आणि हे असं त्याला व्यवस्थित असं टाईट पकडायचं आणि जेवढं शक्य आहे ना तेवढं असं पाणी आपण याच्यातनं काढून घेणार आहोत. दह्याचं प्रमाण हे किती घ्या, साखरेचं जे प्रमाण आहे हे आपल्याला दह्यावरून नाही तर चक्क्यावरून ठरवायचं असतं. त्यामुळे आधी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचं दही काढून चक्का बांधणं आणि तो चक्का व्यवस्थित झाला पाहिजे. आता कोणी कोणी काय करतं की हे असंच, आता जसं या जाळीवरती हे पाणी निघालेलं दिसतंय तुम्हाला, ह्याच्यावरच हे असं ठेवून देतात आणि मग याच्यावर काहीतरी वजन ठेवलं जातं. हे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं एक 7-8 तास, तरीही चक्का बांधला जातो. पण खरी पद्धत म्हणजे हा जो कपडा आहे याला छान बांधून घ्यायचं आणि मग नळाला किंवा कुठेतरी खुंटीला असं टांगून ठेवून द्यायचं. म्हणजे हे थेंब 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 जे पाणी एक 7-8 तासात, ॲक्च्युली रात्रीच्या वेळी चक्का बांधतात आणि सकाळीपर्यंत सुंदर चक्का तयार झालेला असतो. तर मग नळाला किंवा एखाद्या खुंटीला असं हे बांधून ठेवलं जातं. आता मी याला माझ्या नळाला बांधून ठेवते. त्याच्या खाली तुम्ही भांडं ठेवू शकता, कारण हे जे पाणी पडतं ना हे फेकू नये. हे तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा कढीमध्ये वापरू शकता. आणि ज्यांच्याकडे कढीपत्त्याचं गोडलिंबाचं झाड आहे ना त्याला हे पाणी घातलं ना तर पानांची चव फार सुंदर होते. आणि हा माझा अनुभव आहे. मी नेहमी माझ्याकडलं जे लोण्याचं ताक असतं ते किंवा असं पाणी नेहमी माझ्या गोडलिंबाला टाकत असते. आता हे मी नळाला बांधून घेते. हे पहा, मी नळाला नाही, कपाटाच्या आत खुंटीला लटकवून त्याला ठेवलं आहे, कारण हे जे थेंब थेंब पाणी पडणार आहे ना याचा आपल्याला नंतर उपयोग करून घ्यायचा आहे. सिंकमधलं पाणी वाया जातं, त्याच्यामुळे या पद्धतीने मी आता याला एक 7-8 तास बांधून ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी झालेला कसा चक्का आपला तयार होतो ते दाखवते. मी आता हा जो बांधलेला चक्का होता 8 तासापूर्वी ती सोडलेली आहे गाठ, आणि हे पहा आपला असा छान असा चक्का तयार झालेला आहे. बघा तुम्ही किती छान असा झाला आहे हा चक्का. सगळं याच्यातलं पाणी गळून गेलेलं आहे आणि हे बघा त्याच्यातलं एवढं पाणी हे निघालेलं आहे. मी मगाशीच सांगितलं होतं या पाण्याचा तुम्हाला काय उपयोग करायचा ते. आजचं जे श्रीखंड आहे केवळ श्रीखंड पारंपरिक पद्धतीने कसं करायचं हे दाखवण्यासाठी म्हणून मी अगदी 1 पाव दही घेऊन त्याचा हा चक्का तयार केला आहे. आता हे किती झालं आहे हा आपला चक्का, हा आधी आपण वाटीच्या मापाने किंवा तुम्ही वजनाच्या मापाने मोजू शकता. मी तुम्हाला इथे वाटीने मोजून दाखवते आहे. हे पहा, 250 ग्रॅम दही घेतलं, त्याचा माझा हा अर्धी वाटी चक्का तयार झाला आहे. आता
ह्याचं तुम्ही वजनी प्रमाण घ्या किंवा वाटीचं घ्या, त्याचप्रमाणे जेवढं तुमचा चक्का तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची आहे. जे 100 ग्रॅम चक्का असेल तर तुम्ही 100 ग्रॅम साखर घ्यायची. आता वाटीप्रमाणे तर आपण वाटीचं हे प्रमाण घेऊया. समजा उन्हाळ्याच्या दिवसात आपण चक्का करताना असं होऊ शकतं की गरमीमुळे आंबट येतो की काय चक्का, अशी शंका असेल तर मग त्याच्यावर काहीतरी आपण जेव्हा दही बांधतो तेव्हा वजन ठेवून ते भांडं फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि नाही तर दह्यात 1 चमचा साखर टाकून मग जर ते दही तुम्ही बांधलं ना तरी चक्का आंबट येत नाही. आता ही साखर आपल्याला अशीच्या अशी यात मिक्स करायची नाही हा, तर याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. हे पहा, ही आपली पिठी साखर तयार झालेली आहे. आता आपण एक भांडं घ्यायचं. या भांड्याला असा एक कपडा बांधून घ्यायचा. या पद्धतीने आपल्याला असा कॉटनचा जरा पातळ किंवा ओढणी किंवा रुमाल म्हणा अशा एकदम असा पातळ आपल्याला कपडा असा भांड्याला किंवा एखाद्या गंजाला वाट्याला बांधून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं जे हे आहे दोन्ही गोष्टी या एकत्र करून घ्यायच्या. हे पहा, आता हा चक्का आणि ही पिठी साखर आपण छान एकत्र करून घेऊया. माझ्या सासूबाई तर जाडच साखर चक्क्यात मिक्स करायच्या आणि त्याच्यानंतर त्या हाताने घोटायच्या. मी तरी तेवढे कष्ट कमी घेते, पिठी साखर करून घेते आणि मग कपड्याने त्याला मी गंजात हाताने फेटून काढते. काय होतं, साखर मिक्स केली ना अशी की मग त्या चक्क्याला पाणी सुटायला लागतं. आणि असं करताना साखर आणि चक्का एकजीव व्हायला लागतो. ती जी आत्ताची जी चव येते ना ती श्रीखंडाची चव वेगळी असते. नाहीतर तुम्ही आधी चाळणीवर चक्का बारीक करून घेता मग पिठी साखर मिक्स करता, त्या श्रीखंडाची चव आणि कपड्यावरनं तुम्ही जे श्रीखंड तयार करता त्याच्या चवीत खूप फरक पडतो. तुम्हाला दिसतच असेल माझी तयारी. बाकी मी केशर दुधात टाकून ठेवलेलं आहे, जायफळाची पूड आणि विलायचीची पूड तयार करून ठेवलेलीच आहे. आता हा जो चक्का आहे हा मी वस्त्रगाळ करून घेणार आहे असा. आणि हे असा असा छान घोटायचा. थोडे कष्ट जास्तीचे पडतात, हात दुखतो. आता मी ह्याचं प्रमाण तुम्हाला खूप कमी दाखवते आहे, पण जेव्हा 2-2, 3-3 किलोचा चक्का करायचा तेव्हा खरंच हात लागून येतो. पण ते श्रीखंड खाल्ल्यावर जेव्हा लोक तारीफ करतात की इतकं सुंदर श्रीखंड, त्यावेळेला आपण केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. हे बघा, आता आपला पूर्ण चक्का झालेला आहे. पूर्ण मी वस्त्रगाळ केलेला आहे. जास्तीत जास्त मला 5 मिनिटं लागली असतील. आता मी गाठ सोडून तुम्हाला श्रीखंड दाखवते. हे बघा, हे पहा किती छान अशी चमक आहे. पहा, काही न करता किती सुंदर असं हे श्रीखंड झालेलं आहे. हे बघा, आता याला तुम्हाला काही घोटायची गरज नाही. नाही तर काय करतात की एका चाळणीतनं चक्का काढून घेतात आणि मग पिठी साखर करून त्याला हे खूप वेळ असं घोटवून नाही करायचं. काही गरज नाही आहे. इतकी सुंदर चमक याच्यावर आलेली आहे, इतकं एकजीव आणि सुंदर झालेलं आहे. ह्या श्रीखंडाची चव खूप वेगळी आणि अप्रतिम असते. आता बघा, मी इथे मघाशीच इथे केशर दुधात टाकून ठेवलेलं होतं ते आता याच्यात घालते
त्यामुळे आपल्या श्रीखंडाचा रंग आणि चव दोन्हीमध्ये छान फरक पडणार. थोडीशी विलायचीची पूड आणि थोडीशी जायफळ. ही विलायची आणि जायफळाची पूड ही आपल्या याच्यावर आहे किती टाकायचं. कोणाला विलायची आवडते, कोणाला जायफळ आवडतं. आपल्या घरी जे आवडतं ना त्या गोष्टी आपण टाकायच्या. ड्रायफ्रूट्सही टाकू शकतो आपण याच्यात. असं आपलं आता हे सुंदर श्रीखंड तयार झालेलं आहे. मी आता एका सर्व्हिंग बाउलमध्ये काढून तुम्हाला दाखवते. हे बघा, आपलं इतकं सुंदर श्रीखंड झालेलं आहे. केशराचा रंग पहा किती सुंदर उतरलेला आहे. छान असं दिसतं आहे. विलायची आणि जायफळाचा मला इथे आत्ता टाकलं तर सगळा सुवास येतो आहे. हे श्रीखंड चवीला अप्रतिम झालं आहे. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर चाळणीवरनं साधं चाळून मग साखर मिक्स करणं आणि कपड्यावरनं जे आपण श्रीखंड तयार करतो या दोनमधल्या चवीमधला तुम्हाला फरक नक्कीच कळेल आणि तुम्हाला वाटेल की नाही आपण याच पद्धतीने नेहमी केलं पाहिजे. कारण लोक मग तुमच्या श्रीखंडाची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चला तर मग तुम्ही पण या पद्धतीने या गुढीपाडव्याला असंच श्रीखंड करून बघा. या श्रीखंडाबरोबर मस्त बटाट्याची भाजी, पुरीचा बेत असतो, अतिशय सुंदर लागतो. तुम्ही करा. तुमचं श्रीखंड कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.